तर आपण पाहतोय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल ज्या पद्धतीने पाहिलं जातंय ना। दोन संघ एकमेकांसमोर, एका बाजूला युनिटी शिरगाव आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नंडोरा। पहिला संघ पहिला या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या स्पेल मधील आपण पाहतोय पहिला चेंडू पाहायला मिळाला, ऑनसाइड रिजन मध्ये खेळून काढलाय, स्क्वेअर लेग दिशेमध्ये क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल रन्स आपल्या संघाचा श्री गणेशा या ठिकाणी केला जातोय। एका बाजूला आपण जर पाहिलं तर युनिटी शिरगाव जो फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय, दोन फलंदाज जर पाहिलं तर अरमान आणि आसिफ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। तर गोलंदाजी मार्कवर दिनेश सज्ज होताना पहिल्या चेंडूचा खेळ झाला, एक धाव मात्र नक्कीच अंकित केली गेली। कालच्या दिवसात मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली होती। जर पाहिलं तर दोन जे फलंदाज आहेत त्यांनी आपली हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण केली होती, ज्यामध्ये मित्र परिवार दांडीमधील जर विचार केला फलंदाजाचा तर नक्कीच किरण आपल्याला पाहायला मिळाला। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मीन बोरा हा आपल्याला एक खेळाडू पाहायला मिळाला ज्यांनी 50 साजरी केली। तर दरम्यान काय घडलं जातंय, डायरेक्ट हिट आली असं वाटलं नक्कीच आपण पाहतोय, आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय। यस यस LBW आउट यस पाहायला मिळतंय। आपण पाहतोय टायमाचं बंधन आहे आपल्याला पाहायला मिळतंय, जो टायमिंग पाहायला मिळाला होता 10:27 मात्र पहिला चेंडू पडला गेला। हे टाइम सांगणं खूप गरजेचं आहे, त्या निमित्ताने आपण जी आपली फील्ड आहे 5-6 षटक आहे ते हाताळण्यास आपल्याला बंधन करायचे। 30 मिनिटाच्या आत मात्र आपले हे 6 षटक आहेत ते फेकून होणं खूप गरजेचं आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुण्याचे एकदा फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र आसिफच्या जागेवर न्यू बॅट्समन इम्रान इन होईल। बघूया युनिटी शिरगाव संघ जर पाहिला तर एक चांगला संघ आहे, ऐनूच्या माध्यमातून आपण पाहिलं नक्कीच संघाचा कर्णधार म्हणून पुढे आला होता। आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चांगला फील्ड केला जातोय की काय मात्र नाही, त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहायला मिळालं। नक्कीच एका धावेचं रूपांतर जर पाहिलं तर 2 धावेमध्ये करताना आणि धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 3 धावा स्कोरबोर्डवर येताना पाहायला मिळत आहेत। सुरेख आयोजन नियोजन यामध्ये पाहिलं तर पाटील नेटवर्क देखील अनुराग चव्हाण ज्या पद्धतीने कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळेल, प्रत्येक चेंडू हा बारकाईने टिपला जातोय। जर विचार केला तर या ठिकाणी प्रत्येक भंडारी देखील आहेत, हे देखील कॅमेरामॅन जेव्हा असतात तेव्हा मात्र ते आम्हाला चंद्रावर घेऊन जातात। बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालं होतं चंद्रांचे दृश्य मात्र दर्शन त्यांनी दिलं होतं कॅमेऱ्याच्या माध्यमातून। पुण्याच्या एकदा ऑन साइड रिजन मध्ये खेळला, इनफिल्डच्या वरून भाग मिल्खा भागची आठवण करून देत असताना 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा मागे धावत होते आणि तदनंतर पाहिलं तर चेंडूचा विजय होतोय आणि जातोय चौकार। नक्कीच आपल्यापर्यंत आवाज मात्र पोहोचला जातोय श्री डीजे आणि तदनंतर पाहिलं तर विघ्नहर्ता डीजे, हे एकत्र कॉम्बिनेशन आज या मैदानावर पाहायला मिळतंय आणि खूप चांगला आवाज त्यांचा या मैदानावर आपण पाहतोय। एक चांगली कामगिरी जर पाहिलं तर मयूर गावड आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रदीप गावड ही जोडी नक्कीच पाहायला मिळते। तर हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑनसाइड रिजनला पुण्याच्या एकदा इनफिल्ड मध्ये फील्ड केला जातोय, ज्या पद्धतीने पाहिलं तर सिंगल रन्स मात्र घेतली जाईल, एक धावांनी धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 8 या अंकावर। 8 धावा आल्यात। चेंडूचा खेळ पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, दुसऱ्या चेंडूवर विकेट आल्यानंतर कुठेतरी 2 धावा आल्या आणि तदनंतर चौकार। फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच सजवलं जातंय, 1 धाव अंकित केली जाते। षटक पहिलं संपलं जातंय, पॉवर प्लेचं षटक जे पाहायला मिळालं, चांगलं फटकेबाजी देखील आली, धावा देखील आल्या, विकेट देखील आला, बॅलन्सिंग राहिला, ज्यामध्ये पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ झाला आणि 6 चेंडूमध्ये 9 धावा या ठिकाणी जमवले जात आहेत युनिटी शिरगाव संघाकडून। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नक्कीच नंडोरा संघ आपण पाहतोय जो एक जर्सीने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये। Das, 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 das. काठीनं गोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या।
नंडोरे संघाचा जर विचार केला तर विदेश लहांगे यांचा हा संघ स्पॉन्सर संघ आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून ही टीम आज या ठिकाणी मैदानावर उतरले. सिद्धेश येतोय न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसरे षटक घेऊन पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा स्ट्रॉंग अपील पंचांकडे वळून पाहिलं होतं मात्र पंच या ठिकाणी दर्शवत आहेत यस लेग बाईकच्या रूपाने एक धाव अंकित केली जाईल पाहायला मिळते. एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र डबल फिगर मध्ये 10 धावा येत आहेत. खूप सारे प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळते. मैदानाच्या बाजूला जर पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. खास करून जर पाहिलं तर प्रेक्षक स्टँड देखील आपल्याला बनवलेला पाहायला मिळतोय. संशाई ग्रुप कडून आपण पाहतोय. हा चेंडू पाहायला मिळेल. थोडासा बीमर चेंडू पाहायला मिळाला त्याला मात्र भिडकावून दिला. कव्हर पॉइंट रिजन मध्ये मात्र एक डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना येतोय चौकार. 4+1 अशा 5 धावा या चेंडूवर पाहायला मिळतील आणि येणारा चेंडू यस पंचांचे संकेत देत आहेत. फ्री हिट असेल मुभा असेल बघूया. फ्री हिट आतापर्यंत जर पाहिलं तर या सामन्यामध्ये 3 वेळा फ्री हिटचा संधी नक्कीच आलेली आहे या टुर्नामेंटमध्ये. देखील चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता जास्त काही करू शकले नाही. क्षेत्ररक्षक दुरून येतोय फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. संधी होती पहा फ्री हिटची संधी काहीकच फलंदाजाला येत असते. यामध्ये संधीचं सोनं कसं करून घ्यायचं हे मात्र फलंदाजावर असते. मात्र गोलंदाज देखील अचूक टप्प्याचा असला तर तो मात्र या ठिकाणी रोखले जाते. हेच काम केलं आपण पाहतोय सिद्धेशने. आता मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर रिजन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येताना पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि त्यानंतर पाहिलं तर तर नक्कीच यस या ठिकाणी जबरदस्त प्रहार केला गेला. आपण पाहतोय रिव्हर्सचा माध्यम उपयोग केला आणि तो सक्सेसफुल जो होताना पाहायला मिळाला. रिव्हर्स मधून येतोय षटकार आणि 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 24 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. जबरदस्त फलंदाजी बहरली जाते. पुन्हा एकदा तोच दृश्य पाहायला मिळतोय आणि येतोय चौकार. थर्डमॅनच्या दिशेने मात्र हा चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त ट्रॅव्हल होताना 2 चेंडू मागे 10 धावा येत आहेत. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 28. जाऊया डीजे कडे आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण वायफायचं जो थेट प्रेक्षेपण पाहत आहेत जीवी फायबर ऑप्टिक रजनीश पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सिम्बॉल देखील आपण पाहतोय स्क्रीनवर. जे मेगा स्क्रीन आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पुढे एकदा हा देखील चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न होता मात्र ऑफसाइड रिजन मध्ये थोडासा वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. इथे धोका होऊ शकतो नक्कीच. येस पंच या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षणाकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे की ज्या पद्धतीने पहिलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आणि पहा स्क्रीन मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतायत जे चंद्रावर घेऊन गेलेले आहेत अनुराग चव्हाण. आपल्याला पंचांनी ते थोडंसं लक्ष द्यायचं. आपण पाहतो 4 खेळाडू मात्र हे बाहेर होते. जर पाहिलं तर दुसरे षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 खेळाडू आपण बाहेर ठेवू शकतायत. ही चूक या ठिकाणी नक्कीच दर्शवली गेली. आणि तदनंतर पाहिलं तर या ठिकाणी नो चेंडू आणि नो चेंडूवर सिंगल एस फ्री हिटचा देखील इशारा आपल्याला पाहायला मिळेल. तर फ्री हिटची संधी आपण पाहतोय. फलंदाज जर पाहिलं तर या ठिकाणी इम्रान
याला संधी असेल पुन्हा एकदा. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर फ्री हिटची दोनदा संधी मिळालेली आहे आतापर्यंत. एक चेंडूवर कमबॅक केला होता गोलंदाजांनी. आता मात्र बघूया फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, मात्र फ्री हिट आहे ज्या पद्धतीने पाहिलं जात आहे. फ्री हिट वर मुभा असते फलंदाजाला आणि तीच या ठिकाणी असं वाटलं होतं की इनसाइड एज लागली होती की काय. मात्र धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाते ती म्हणजेच 30 या आकड्यावर. लॉस ऑफ जर पाहिलं तर एक गडी बाद झालेला आहे आतापर्यंत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं कंप्लीट होताना आता मात्र पॉवर प्लेचं षटकची जी बंदिस्ती होती ती दूर केली जाईल. आपण पाहतोय सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण आता तैनात केलं जाईल. बघूया येणारे अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत. या 24 चेंडू मध्ये किती धावा जमवले जातील. एका बाजूला आपण पाहतोय युनिटी शिरगाव संघ जो फलंदाजीसाठी उतरलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय जो संघ आपण पाहतोय वियाना नंडोरे संघ, फायटर नंडोरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर सुरेख आयोजन नियोजन युवा चषक 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा जर पाहिला तर दुसरा दिवस आपण पाहतो. कालच्या दिवसात जर विचार केला तर 2 संघ अंतिम 8 मध्ये प्रवेश केले, ज्यामध्ये जर पाहिलं तर एक संघ जाई संघ हा आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मित्र परिवार दांडी संघ हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि नक्कीच आपण पाहतोय जे संघ अंतिम 8 मध्ये प्रवेश करतायत त्यांना मात्र या ठिकाणी सूचना आहेत की आपण अंतिम 8 मध्ये जेव्हा प्रवेश करतील तेव्हा मात्र येणाऱ्या दिवसामध्ये जो अंतिम दिवस असेल त्यामध्ये व्हाईट ट्रॅक परिधान करणे खूप गरजेचं आहे. देखील मारण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न मिस झाला आणि तदनंतर यू मिस आय डेफिनेटली हिट म्हणून दाखवून देत असताना गोलंदाज येतोय विकेट. आणि जाऊया बंटी डीजे कडे. धन्यवाद. या ठिकाणी आणखीन एक आनंदाची बातमी आहे जे या मैदानावर घडणार आहे 22 तारखेला. मात्र एक वेगळी स्पर्धा आपण पाहणार आहोत जी 40+ ची स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. यामध्ये जर पंचकृषी म्हणजे जर विचार केला तर पंचाळी, बिरवाडी, सरपाडा आणि उंबरोळी या गावांचा समावेश असेल. यामध्ये जर कोणाला नाव नोंदणी करायची असेल तर या ठिकाणी करू शकतात. यतीन वजे यांच्याकडे मात्र संपर्क साधू शकतात. 22 तारखेला मात्र हे सामने पाहायला मिळेल. रजनी क्रिकेट असेल, नक्कीच डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. एकूण 8 संघाला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. आता मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. चेंडू मात्र कव्हर रिजन मध्ये कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय. सिंगल रन्स मात्र घेतलं जाईल. एक धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 31 धावा आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न होताना पाहायला मिळाला. जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर एक धाव या ठिकाणी नक्कीच देताना पाहायला मिळालं. तर तिसरा चेंडू या षटकातील हा देखील चेंडू चांगला आहे. फॉलोर थ्रू मध्ये मात्र अडवण्याचा प्रयत्न कुठेतरी अयशस्वी ठरतोय. आणि त्यानंतर पाहिला तर या चेंडूवर सिंगल रन्स नक्कीच घेतली जाईल. धावसंख्या 1 ने 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर चांगला संघ आपण पाहतो युनिटी शिरगाव संघ सातत्याने प्रयत्न करतायत. अधूनमधून मोठे फटके देखील पाहायला मिळाले होते. पुण्याच्या एकदा मारण्याचा प्रयत्न स्वीप केला जातोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. यस, लॉंग लेग रिजन मध्ये मात्र येतोय चौकार. जबरदस्त प्रहार केला आणि या चौकारासाठी धन्यवाद. काल देखील आपण पाहिली सुरेख फलंदाजी मात्र सजली गेली होती. 18 चेंडू आणि 64 धावांची बहारदार खेळी किरणच्या माध्यमातून किरण आरेकर आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. आणि हे यांचं नाव घेणं खूप गरजेचं आहे कारण की कार्य तसं केलेलं आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय हा एक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्म मधून जेव्हा जेव्हा आपण पाहतोय एक नाईटची स्पर्धा असते, डेची स्पर्धा असते, एक भव्य दिव्य आयोजन असते आणि त्या आयोजनाला जर पाहिलं तर कुठले ना कुठलं एक चांगली कामगिरी होत असते. तीच कामगिरी काल देखील आपल्याला पाहायला मिळाली.
याआधी जर पाहिलं तर करण रावडेची ती फील्ड देखील पाहायला मिळाली होती, जबरदस्त. मात्र यूट्यूबवर ती पाहायला मिळाली होती. अनेक व्ह्यूवर्स मात्र पाहायला 450 व्ह्यूवर्स मात्र ते नक्कीच ठरले गेले होते. ही सूचना या ठिकाणी आम्हाला कल्पना नक्कीच करून देताना प्रतीक भंडारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितीश पाटील आणि त्यांची टीम पूर्ण आपण पाहतोय. पुण्याचे एकदा हा चेंडू मात्र वेगाने फेकला होता, फटका मारण्याचा प्रयत्न होता. इनफिल्ड मध्ये चेंडूला फील्ड केला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल, थोडस फंबल या ठिकाणी नक्कीच गचाळ फेकी त्या ठिकाणी आली, मात्र सावरून घेतला. षटक जर पाहिलं तर या ठिकाणी संपलं जाते. इनिंग ब्रेक नक्कीच केली जाते. इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी मुभा दिलेली आहे. कुठलाही खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो, मात्र परवानगी घेऊनच आपण आतमध्ये जायचं आहे, हरकत नाहीये. 3 षटकानंतर आपण छोटीशी इनिंग ब्रेक या ठिकाणी घेतली जाते. आणि देऊया डीजे ला संधी. डीजे ऑपरेटर आपण पाहतोय हार्दिक. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. तिचे 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डवर जर विकेटचा विचार केला तर आतापर्यंत विकेट्स या ठिकाणी आलेले आहेत. 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 18 चेंडूचा खेळ झालेला आहे. 18 चेंडू अजूनही फेकायचे आहेत. तर नंडोरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, चांगली गोलंदाजी नक्कीच हाताळले. 2 विकेट्स देखील आपल्या बाजूने नक्कीच झळकावल्यात. मात्र बघूया, एका बाजूला इम्रान अजूनही आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मशीद आपल्याला पाहायला मिळतोय, जो येलो जर्सीवर आपण पाहतोय. जर विचार केला इम्रानचा तर आतापर्यंत इम्रानची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ज्याने 8 चेंडू आणि 14 धावा एक चांगलं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे आपल्या संघासाठी. युनिटी शिरगाव आपण संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो आज या मैदानावर फलंदाजीसाठी उतरलेला आहे. आतापर्यंत 39 धावा 18 चेंडू मध्ये चांगलं स्कोर पाहायला मिळतोय. पुण्याच्या एकदा हलक्या हाताने कट केला. जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र फील्ड करेल, फेकेल. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. पहा, सिंगल ही लाईफ लाईन असते. ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, प्रत्येक सिंगल रन्स हा आत्मविश्वास वाढवत असतो, कारण की स्कोरबोर्ड देखील वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्याची एकदा गोलंदाजी, मार्कवर गोलंदाज अनिकेतचा हा चेंडू मात्र पाहायला मिळाला, जबरदस्त हिट केला गेला. त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये, शॉर्ट मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक दिनेश तैनात होता, कुठलीही चूक केली नाही आणि सरळ यष्टांवर चेंडू फेकून दिला. आणि इम्रान सारखा एक मोठा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. चांगली खेळी केली होती आणि 9 चेंडू मध्ये 14 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या. आणि त्यानंतर पाहिलं तर याच्या खेळी आता मात्र फुलस्टॉप होताना पाहायला मिळतोय. धन्यवाद कार्तिक. आपण पाहतोय डीजे ऑपरेटर आज आपल्याला लाभलेले आहेत, श्री डीजे आणि तदनंतर पाहिलं तर विघ्नहर्ता डीजे च्या माध्यमातून आपण पाहतोय. सर्व प्रेक्षक वर्गांचं पुण्याचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. पाहिलं तर आतापर्यंत घड्याळात 10:45 झालेली आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय जे प्रेक्षक वर्ग अजूनही पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईव्ह स्पर्धा आहे, मात्र प्रेक्षकांची गर्दी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सर्व प्रेक्षक वर्गांचे पुण्याच एकदा मी संतोष पाटील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया चेंडू क्रमांक जर पाहिला तर या ठिकाणी 3रा चेंडू पडेल, गोलंदाज सज्ज होईल. पुण्याचे एकदा अनिकेत. विकेट्स मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढलाय, कारण की इम्रान कुठेतरी थोडासा चांगला फलंदाज बाद केल्यानंतर आत्मविश्वास कुठेतरी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय नंडोरे संघाचा.
हा चेंडू देखील लोअर फुलटो चेंडू होता, याला भिडकावून दिला मात्र चेंडू निघून जाईल आउट ऑफ द बॅग. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतो षटकार. जबरदस्त प्रहार कबड्डीचे. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 46 धावा जे आपण प्रेक्षक स्टँड केलेला आहे. एका बाजूला थोडंसं तुम्ही जागा बनवून द्यायचे. जे महिला वर्ग त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मात्र बसण्यासाठी थोडीशी जागा उपलब्ध करून द्यायची प्लीज. आणि या ठिकाणी पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा षटकार आल्या आल्या मात्र आपल्या नावाचा डंका नक्कीच मशीद जबरदस्त वाजवतोय. ज्या पद्धतीने पाहिलं ना 6-6 2-6 या ठिकाणी नक्कीच 2 चेंडूवर आल्या आणि तिसऱ्या जर या चेंडूवर षटकार येतोय तर नक्कीच आपण पाहतोय जिथे चंद्रकांत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे निधी व तनिष्का उमेश ठाकूर म्हणजेच उमेश वाड्या यांच्याकडून 500 रुपये एकूण 1500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच या चेंडूवर जर षटकार आला. ATM 2 ओपन आहेत. बघूया 6 नंबर पुन्हा एकदा दाबायचा आहे आणि 6 नंबर दाबल्यानंतर कॅश मिळेल 1500 रुपये. पहा कुठेही जाण्याची गरज नाही. आपण ATM मध्ये बऱ्याच रांग लावल्या ज्यामध्ये कोरोनाचा काल होता आणि त्यामध्ये ATM मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रांगा लागायच्या. आज मात्र इथे ATM मैदानाच्या बाहेर आहेत. दाबायचं आहे 6 आणि जिंकायचे 1500 रुपये. मारण्याचा प्रयत्न आहे मात्र चूक करून बसले. थोडस मिस टाइम फटका पाहायला मिळाला. प्रयत्न होते 1500 रुपये घेण्याचा मात्र कोणीतरी फसला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर आणखीन एक मोठा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल ती म्हणजेच 52 या आकड्यावर कबड्डीचे. नक्कीच धन्यवाद. या ठिकाणी सुरेख झेल मात्र टिपला गेला विपुल या क्षेत्ररक्षकांनी कारण की षटकारांची हॅट्रिक मारताना पाहायला मिळाला असता मात्र थोडक्यात जर पाहिलं तर मिस टाइम झाला होता. तदनंतर पाहिलं तर विकेटचं पतन जातोय. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर अजूनही 52 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल माज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर माज आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अफाक आपल्याला पाहायला मिळते. हे 2 फलंदाज आहेत. माज मात्र स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतंय. नवीन रूल्स प्रमाणे जर पाहिलं तर झेल टिपल्यानंतर येणारा फलंदाज जो स्ट्राईकवर असतो तो मात्र नवीन असतो. या ठिकाणी पुण्याचे एकदा चेंडू मिस टाइम होतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज चांगलं केलं जातं आणि चेंडूला पकडलं देखील जातोय. आणखीन एक विकेट म्हणजेच जर पाहिलं तर या ठिकाणी बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले. पहा 2 बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर 2 बॅक टू बॅक विकेट देखील येत आहेत. एक तेरी तो एक मेरी मात्र या ठिकाणी दर्शवत असताना जाऊया एक छोटस सॉंग ऐकूया पुणे या मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये गेले होते. असं वाटलं होतं मोठा फटका येईल कारण की गरज ज्या पद्धतीने आहे संघाला. धावसंख्या खूप चांगली झालेली आहे आतापर्यंत. मात्र ही वाढवण्याचं काम नक्कीच माझे यांनी करण्याचा प्रयत्न. आता विकेट देऊन बसले. गडी बाद होईल. गडी क्रमांक जर पाहिला तर या ठिकाणी आता मात्र गडी बाद होताना 5वा गडी बाद होते. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 52 धावा. आशिष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 5वं चालू आहे. आपण पाहतोय आशिष गोलंदाजी मार्कवर असेल. एका बाजूला पाहिलं तर उजाईर आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला अफाक. आता मात्र जर पाहिलं तर अफाकचा देखील पहिला चेंडू असेल
फेस करेल तो कशा पद्धतीने, कारण की अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये किती टार्गेट ठेवलं जाईल बघूया. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जर पाहिला तर फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जाते, कुठली धाव मिळणार नाही. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी नक्कीच होताना पाहायला मिळेल. सातत्याने थोडंसं त्रासदायक ठरतो ज्या पद्धतीने चेंडू जेव्हा फेकतो येतो आणि खोलवर टप्प्याचा चेंडू थोडंसं या ठिकाणी त्रासदायक ठरताना पाहायला मिळेल. अनेक फलंदाज मात्र त्रासदायक पाहायला मिळाले जे या पद्धतीचे चेंडू हाताळले गेले. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ही स्पर्धा आयोजन आहे आणि आयोजनामध्ये जर विचार केला तर शेवटच्या दिवशी आणखीन एक संधी आहे ज्यामध्ये पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन आपण 3 आयकॉन या ठिकाणी खेळू शकतात. ही मुभा आहे मात्र जबरदस्त हिट, मी देखील थांबणार नाही हे मात्र दर्शवत असताना अपाक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस केला आणि दुसरा चेंडू फेस केला आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र रिवर्सच्या माध्यमातून षटकार मारला जातोय. 6 धावांची धावसंख्या स्कोरवर आता मात्र 58 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले योगदान नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक येणारा फलंदाज आपले जे कार्य आहे ते मात्र या ठिकाणी दाखवून देत असताना, कारण की येणारा प्रत्येक फलंदाजाकडे पाहिलं जाईल की मोठे हिट मारण्याचा प्रयत्न असतील. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 58 धावा आपण पाहतोय. अजूनही चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका जर पाहिला तर ऑन साइड रिजन मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि तदनंतर पाहिला तर आणखीन 4 धावा जोडल्या जातील. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचतील 62. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है. पुष्पा नक्कीच या गाण्याने थोडस वेळ लावलं. क्रिकेटच्या मैदानावर देखील अशी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाल्या बऱ्याच क्लिपवर. मात्र आपण पाहतोय पुण्याच्या एकदा ऑन साइड रिजन मध्ये थोडस स्वीप केलं चेंडूला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर या ठिकाणी नक्कीच 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 64. तर मात्र पुण्याच्या एकदा रिव्हर्सचं माध्यम स्वीकारलं होतं, मात्र चेंडू फळीचा कुठलाही संपर्क झालेला नाही आणि त्यानंतर डट चेंडू येताना पाहायला मिळतोय. विचार केला चेंडूचा तर आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले, या 5 चेंडू मध्ये धावा मात्र 12 खर्च करताना गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी मात्र अपाक. 5 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत आणि आणखीन एक 6 धावांसाठी बिग 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 षटकार मात्र येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रहार येतोय षटकार. फक्त 70 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 70 ऑन द बोर्ड, 70 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आपण पाहतोय आतापर्यंत जर कालच्या दिवसात पाहिलं तर कालच्या दिवसात 100 धावा या मैदानावर पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या होत्या. मित्रपरिवार दांडी संघ. चला टायमाचं बंधन आहे लक्षात असू द्या. चेंडू मात्र द्यायचा आहे. जे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित आहेत विनंती असेल, कारण की आपण पाहतोय स्पर्धा मात्र प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये भरवली जाते. प्रेक्षकांकडून थोडीशी अपेक्षा असते. जेव्हा जेव्हा चेंडू सीमारेषे पार जातात तेव्हा मात्र प्रेक्षक वर्ग खूप मदत करत असतात. तर ही देखील मदत करायची आहे. आपण पाहतोय कालच्या दिवसात जर पाहिला तर मित्रपरिवार दांडी संघाने या ठिकाणी 100 धावा पूर्ण केल्या होत्या. आज मात्र बघूया 70 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन फलंदाज विचार विनिमय करताना की 6 चेंडू आहेत, या 6ही चेंडूवर जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे असं मात्र विचार विनिमय आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर येईल मिस्टर सिद्धेश ज्यांनी एक षटक हाताळलं होतं. 21 धावांचं षटक मात्र हाताळल्यानंतर आता मात्र खराब क्षेत्ररक्षण, झेल मात्र सोडला जातोय. जीवनदान या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच उजाईरला दिलं जात आहे. आपण पाहतोय जीवनदान दिल्यानंतर संधीचं सोनं कसं करता येतं ते बघूया, कारण की अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक धाव मात्र नक्कीच या ठिकाणी जोडली जाते. 71 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. चांगली धावसंख्या आहे युनिटी शिरगाव संघाची. पुण्याच्या एकदा वळून मारण्याचा प्रयत्न होता मात्र वेगाने चेंडू आता मात्र सिद्धेश आपण पाहतोय थोडंसं वेगावर सॉर होऊन चेंडूला फेकून देतोय आणि जबरदस्त अचूक टप्पा आणि तदनंतर पाहिलं तर वेग, या वेगावर बीट केलं जातंय फलंदाजाला. चांगलं पुण्याचे एकदा गोलंदाज आतापर्यंत कमबॅक करायचा आहे आणि तो मलाच करायचा आणि तो आत्ताच करायचा आहे, ही मात्र भूमिका सिद्धेशच्या मनामध्ये ठरली. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी झालेला आहे आणि फक्त 1 धाव दिलाय. पहा शेवटचे षटक स्लॉग षटक म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय, हाणामारीचे षटक म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की 5 षटकामध्ये भरपूर हाणामारी झाली. मात्र हा शेवटचे षटक आहे. 6 चेंडूचा खेळ मात्र पाहायला मिळाला. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि एकच धाव या ठिकाणी देताना सिद्धार्थ आपल्याला सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, जबरदस्त हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. खराबपैकी गरज आहे का याची, मात्र नाही. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी. सिंगल रन्स मात्र येऊन जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 72, 72 धावा आतापर्यंत लागली जात आहे. षटकाचा जर विचार केला 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च करतोय. आधीचा विचार केला तर नक्कीच सिद्धेश आला होता ज्याने 21 धावा दिल्या होत्या, तरी देखील कर्णधाराने सिद्धेशवर पूर्णपणे विश्वास ठेवला. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गडी मात्र बाद होईल. चांगलं झेल त्या ठिकाणी पुण्याचे एकदा विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि गडीचं पतन होताना and Shailesh. शब्दार्थ आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर चेंडूचा खेळ, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया किती धावा येतील. चेंडू तर हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगला जज केला होता, जबरदस्त मात्र चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी येतोय षटकार. पहा जर सुरुवात चांगली असली तर शेवट देखील चांगली होते. तीच शेवट या ठिकाणी चांगली केलेली आहे युनिटी शिरगाव संघाने. एकूण 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 78 धावा झालेल्या आहेत आणि 79 धावांचं लक्ष मात्र ठेवलं जात आहे नंडोरे संघासमोर. संघ जर पाहिला तर नवीनच या मैदानावर आहे आणि थोडंसं खर्चिक गोलंदाजी केली, कारण एकूण जर पाहिलं तर 79 धावांचं लक्ष एक मोठं लक्ष आहे. बघूया एक नाण्याची बाजू आपण पडताळून पाहिली, आता मात्र दुसरी बाजू पडताळून पाहूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा युवा चषक 2022. या ऐकूया आपण डीजेला आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही नादच केलाय डीजे यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. सेकंड राऊंडचा
हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एके बाजूला खारेकुरण संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नांदगाव संघ. चला या दोन संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील तर यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. नक्कीच आपण दोन कर्णधारांनी या ठिकाणी पुन्हा एकदा आमंत्रित करूया. खारेकुरण संघाचा कर्णधार आणि नांदगाव संघ. चला या. येस यायचं आहे लगेचच. तर मी टॉस साठी या ठिकाणी नक्कीच ज्या व्यक्तीने आपण पाहतोय सुरेख व्यक्तिमत्व आपण पाहायला मिळतंय जितेश चंद्रकांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. या स्पर्धेदरम्यान जर पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून ज्यांनी जो फलंदाज 3 षटकार मारेल त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाजांनी 3 षटकार या ठिकाणी मारलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये जर पाहिलं तर पारितोषिक देताना आपल्याला पाहायला मिळाले जितेश चंद्रकांत पाटील ज्यांनी मीन बोरा याच्यासाठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं. आणि तदनंतर पाहिलं तर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाला खारेकुरण संघाचा. यांनी देखील 3 षटकार मारले. तर 2 संघादरम्यान ही भिडत होताना पाहायला मिळणार आहे. तर चला या. खारेकुरण संघ नांदगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. खारेकुरण संघ यायचं लगेचच. येस आपण पाहतोय मान्यवर जितेश चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये प्रस्थापित व्हायचं आहे. आपण पाहतोय टॉस बॉक्स चला कर्णधार यायचंय लगेचच. आपण पाहतोय 2 संघ जर पाहिलं तर सेकंड राऊंड मध्ये आपण पाहतोय खारेकुरण संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. आणि एका बाजूला पाहिलं तर नांदगाव संघ तर जितेश पाटील यांना मी विनंती करतोय या आपण टॉस करून घेऊया. तर आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये 2 कर्णधार आलेले आहेत. एका बाजूला युवा दुसऱ्या बाजूला 2022 या स्पर्धेमध्ये आपण खास टॉस या ठिकाणी बनवलेला आहे दाखवलेला आहे दोन्ही कर्णधारांना. आणि नक्कीच कॉलिंग कोणाची असेल युवाची कॉलिंग आपण पाहतोय. आणि 2022 मात्र या ठिकाणी येताना खारेकुरण संघ काय डिसिजन असेल आपला? प्रथम क्षेत्ररक्षण करू. येस क्षेत्ररक्षण करणार आहात. या विकेटचा अनुभव आलेला आहे आपल्याला. तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद असेल. आपण कारण की मॅच पाहतोय. जाऊया नांदगाव संघाकडे. जर टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन असता? आम्ही पण 17 केलं असतं. आता मात्र फलंदाजी करायची आहे. तुमच्याकडे चांगल्या फलंदाज आहेत कारण की याआधी जर पाहिलं तर भाग्येशने देखील चांगली फलंदाजी केली. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला एक कुठेतरी चांगला विकेट पाहायला मिळाला आणि तदनंतर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली. त्याबद्दल काय म्हणतील? ठीक आहे. थोडा हवेचा पाहिजे आहे त्यामुळे नक्कीच अनुभवाचे बोल आहेत. ज्या पद्धतीने सुवास आपल्याला पाहायला मिळाले. जाऊया आपण पुन्हा एकदा
कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर नक्कीच पहिला गडी बाद झाला. शैलेश बाद होऊन तंबूचा आश्रयाला. आता मात्र अपूर्व जातोय. अपूर्वाचा हा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त क्लिअर करतोय 4 धावा. काय फटका होता ज्या पद्धतीने पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूवर स्वीप शॉट मारून सरळ लॉंग लेग रिजन मध्ये मात्र येतोय चौकार. नक्कीच जाणीव आहे पहिल्या चेंडूपासून हाणामारी करण्याचा प्रयत्न जर पाहिलं तर शैलेश देखील यांनी केला होता. सुरेख फटका मात्र ऑनसाइड रिजन मध्ये सजवला होता. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात माज आपल्याला पाहायला मिळाला आणि सुरेख झेल त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. या ठिकाणी पाहिलं तर नो चेंडू येतोय. पंचांचा इशारा येतोय नो. मात्र आपण पाहतोय एक जीवनदान देखील दिला गेलाय फलंदाजाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर चेंडू कुठेतरी एज लागली होती आणि तदनंतर झेल देखील टिपला गेला होता. यष्टीच्या माध्यमातून मात्र फ्री हिटचा हा चेंडू बघूया कसा असेल. कारण की याआधी जर पाहिला तर युनिटी शिरगाव संघाला देखील 2 फ्री हिट मिळाले होते. त्याची वजाबाकी करताना पहिला फ्री हिटचा चेंडू. फटका तर चांगला आहे. चेंडू हवेत आहे. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय झेल पकडेल. मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने मुभा आहे झेलची. एक सिंगल रन या ठिकाणी घेतला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 संघ एकमेकांसमोर झुंजले जात आहेत. पहिल्या राऊंडचा जर पाहिला तर शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर सेकंड राऊंड चालू होईल. फटका देखील पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे. पुढे एकदा माज चेंडूवर येईल फील्ड करेल फेकेल तोपर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी 1 धावा आणखीन जोडली जाईल. 7 धावा स्कोरबोर्डवर लागली जातील. एकूण जर विचार केला तर 79 धावांचं लक्ष आहे आतापर्यंत. जर पाहिलं तर 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा बॅटची इनसाइड एज लागली जाते. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल शॉट फाईन लेग मध्ये. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फील्ड केलं जाईल. चेंडूला फेकलं जाईल. सिंगल रन्स मात्र कंप्लीट करताना सिंगल डबलने काही होणार नाही. मोठे फटके मारावे लागतील. प्रयत्न मात्र करावे लागतील. कारण की या ठिकाणी पाहिलं तर 13च्या सरासरीने खेळायचा प्रति षटका मागे. आणि या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी जज केला जातोय आणि आणखीन एक विकेटचं पतन होताना सुरेख झेल मात्र टिपला गेला. फरांच्या माध्यमातून खूप लॉंग डिस्टन्स चेस केलं होतं आणि चांगली एफर्ट वापरली. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि तदनंतर पाहिला तर नक्कीच झेल मात्र आपण पाहू शकता इथं मेगा स्क्रीनवर जबरदस्त झेल पाहायला मिळाला. तर गडी क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय दुसरा गडी बाद होईल. शैलेश सोबत दिनेशने पहिली ओपनिंग केली होती. आता मात्र दोन्ही ओपनिंगचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आहेत. जर पाहिलं तर 1 डाऊन आणि 2 डाऊन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 2 फलंदाज अपूर्व आपल्याला पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बाजूला जर फलंदाज पाहिला तर आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 14.20च्या सरासरीने अजूनही खेळायचं आहे आपल्याला प्रति षटका मागे. आस्किंग रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. च्या पद्धतीने संघ 2 मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडीशी खराब गोलंदाजी नक्कीच झाली होती नंडोरे संघाची. मात्र
विचार केला तर प्रयत्न करतील मोठे फटके मारण्याचे. या पद्धतीने जर पाहिलं तर सिद्धार्थने देखील शैलेशने देखील प्रयत्न केले होते. त्यानंतर दिनेशने देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना बाद झाले. दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. अपूर्वाचा जर विचार केला तर एक चौकार आणि 2 सिंगल रन्स आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल पुन्हा एकदा अपूर्व. चला टायमाचं बंधन आहे आपल्या समोर. टाइम आम्ही सेट केलेला आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका सक्सेस होतोय आणि फ्लाइटेड सिक्सर. जबरदस्त प्रहार मात्र करताना आपण पाहतो येतोय षटकार. धन्यवाद. डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त मात्र दिवसचा माध्यम उपयोग केला आणि षटकार. 6 धावांची धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 14 धावा. 14 इन द बोर्ड. पुढचा चेंडू हा देखील चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी चेंडू डायरेक्ट एसटीवर आदळला जातोय. एसट्या उद्ध्वस्त केले जात आहेत आणि अपूर्व बॅक टू डग आउट मध्ये येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेटचं पतन. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल ती म्हणजेच 14 या आकड्यावर. विकेट जर विचार केला तर आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. 14 धावा कारण की 79 धावांचं लक्ष समोर आहे आणि हे लक्ष कंप्लीट करताना या ठिकाणी कुठेतरी झुंजले जात आहेत नंडोरा संघ. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा युवा चषक 2022 सहर्ष स्वागत. आपण पाहतोय चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने खेळ चालू आहे. फटके तर मारले जात आहेत मात्र कुठेतरी विकेट देखील येताना पाहायला मिळतात कारण की आतापर्यंत 3 विकेट आलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा. एकूण 80 धावांचं लक्ष. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली जर पाहिलं तर यष्टीरक्षक पूर्णपणे पोहोचला जातोय आणि त्यानंतर पाहिलं तर आणखीन एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगोरी रात प्याले नदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी. प्रयत्न तर केले जात आहेत मात्र प्रयत्नांना यश येत नाहीये कारण की धावांचं डोंगर पाहिलं तर खूप मोठं आहे. आस्किंग रन रेट जर विचार केला तर आता मात्र थोडस वाढलं जात आहे. 44चं या ठिकाणी आस्किंग रन रेट असेल. बघूया ऑन हॅट्रिक वर असेल. विकेटच्या हॅट्रिक वर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर मशीद. सुरेख चेंडू मात्र पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक वर होते मात्र या ठिकाणी मिस झाले. तर थोडक्यात फलंदाज साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. त्या पद्धतीने चेंडू फेकला होता. थोडस गतीने चेंडू मात्र ट्रॅव्हल केला होता. यष्टीरक्षक सुरेख मात्र जज करताना चेंडू कारण की वेगाने चेंडू येताना पाहायला मिळतोय आणि यष्टीरक्षक तो चेंडू जज करत असताना डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. सुरेख फटका. साऊंड चांगला आहे आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षकाच्या डोकावरून येतोय षटकार. जबरदस्त प्रहार मात्र आपण पाहतोय. काव कॉर्नर रिजन मध्ये मात्र हा षटकार मारताना पाहायला मिळाला. फलंदाज साहिल.
20 धावा आतापर्यंत पाहिले जात आहेत. धावसंख्या पुण्याच्या एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावला जाईल का, मात्र नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर चौकार येतोय. 2 चेंडूमध्ये 10 धावा मात्र जमवल्या जात आहेत. गरज आहे अशा फलंदाजाची. ज्यामध्ये पाहिलं ना, नंडोर संघ 79 धावांचं लक्ष आतापर्यंत आहे आणि जमवले जात आहेत धावा आतापर्यंत, ते म्हणजेच 24 धावा. आस्किंग रन रेट कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 षटक कंप्लीट होताना पाहायला मिळाला. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झाला आणि 12 चेंडूमध्ये धावा जर पाहिल्या तर 24 धावा, म्हणजे 12च्या सरासरीने 2 या ठिकाणी नक्कीच षटक कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. जाऊया एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. नो टाइम वेस्ट, कारण की आम्ही फक्त जे ड्रिंक्स ब्रेक असतो त्यामध्ये तो घड्याळ थांबवता येतो, अन्यथा आम्ही तो घड्याळ चालूच ठेवलेला आहे. लक्षात असू द्या. जे क्षेत्ररक्षण करतायत संघ युनिटी शिरगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये, तर नंडोरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय जे फलंदाजीसाठी सज्ज झालाय. वियाना फायटर नंडोरे हा संघ आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर अफान येईल, ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती. आफाक आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्कवर. चोवीस चेंडू आणि 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण पाहतोय फटके तर चांगले मारले जात आहेत. फलंदाज जर पाहिला साहिलच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार बॅक टू बॅक मारला गेला. आता मात्र कुणाल आशिष आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवर. चला थोडस स्पीडअप करायचं आहे गेम, पुन्हा एकदा विनंती असेल. चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला होता. गतिवान चेंडू मात्र पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल सरळ यष्टीच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय. साहिल मात्र थोडस कानमंत्र देईल या ठिकाणी आशिषला की तुला कशा पद्धतीने खेळायचं आहे, कारण की आपल्या समोर धावांचं डोंगर जर पाहिलं तर खूप उंच आहे. याकडे पोहोचण्यासाठी आपल्याला उंच भरारी घ्यावी लागेल. यासाठी नक्कीच साहिल तर प्रयत्न करतोय, मात्र त्यासोबत आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आल्यानंतर बघूया या पुढच्या चेंडूवर काय असेल. फटका पुन्हा एकदा फसला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहिलं तर मैशीद पोचले होते आणि आशिष या ठिकाणी नक्कीच विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक विकेट जर पाहिलं तर या ठिकाणी विकेट क्रमांक आपण पाहतोय 5 गडी बाद झालेले आहेत, म्हणजे अर्धी टीम जर पाहिली तर तंबूच्या आसऱ्याला आता मात्र पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता आहेत. बघूया प्रयत्न तर करतील मोठे फटके मारण्याचे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते. जर पाहिलं तर 2 चेंडू जर पाहिलं तर सेम लेंथ वर फेकले गेले. तदनंतर पाहिलं तर एक चेंडू डॉट फेकला गेला आणि तदनंतर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. फटका तर चांगला आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, नक्कीच फील करेल फेकेल तोवर मात्र सिंगल रन्स घेतले जाईल. धावसंख्या 1 ने पुढे 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर चेंडूचा खेळ शिल्लक आहे, ते म्हणजेच 21 आणि 21 चेंडू मध्ये 54 धावा बनवायच्या आहेत.
21 चेंडू 54 धावांचं अजूनही लक्ष बाकी आहे. पुन्हा एकदा कलोरी टप्प्याचा चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी मात्र हाताळली जाते. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावांसाठी या ठिकाणी नक्कीच धावतायत आणि 2 धावा देखील चतुराईने पूर्ण करतायत. पहा संधीचं सोनं कसं केलं गेलं. थोडस लेट आले होते मास त्या ठिकाणी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला. एक धावेला दुहेरी धावामध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावेने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली जाते ती म्हणजेच 27 धावा. 27 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 विकेट जरी गेलेले आहेत तरी प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत नंदोर संघ. देखील चेंडू पाहायला मिळेल. यस इट इज अ वाईट चेंडू आपण पाहतोय. तर आपण पाहतोय विरल नायर सर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिलं होतं थोडंसं गेम प्लॅनिंग करताना युनिटी शिरगाव संघ आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पुन्हा एकदा 2 धावा. पहा चतुराईने धावा मात्र या ठिकाणी जमावले जात आहेत. थोडीशी कचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. विचार केला तर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचल्या जातील ते म्हणजेच 30 धावा. 30 धावा आपण पाहतोय. अजूनही विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 19 आणि एकूण चेंडू मध्ये 49 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल आणि चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावर देखील 2 धावा. पहा 2-2-2 अशा धावा या ठिकाणी जमावले जात आहेत. 3 चेंडूवर जर पाहिलं तर 1च धाव आली होती आणि पुढच्या 3 चेंडूवर जर पाहिल्या तर 7 धावा. अशा एकूण धावांचा विचार केला या षटकामध्ये तर एकूण 8 धावा येताना पाहायला मिळतात. सुरेख मात्र गोलंदाजी केली. इथून जर पाहिलं तर अजूनही 18 चेंडू शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये 47 धावा जमवायच्या आहेत. तर ड्रिंक्स ब्रेक आहे. आपण पाहतोय 3 षटक कंप्लीट झालेले आहेत आणि ड्रिंक्स ब्रेक आपण घेणार आहोत. गोर 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 गुलाबात चाल गोराची चाल तुझा ठुमका है कमाल. गोर 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 गुलाबात चाल गोराची चाल तुझा ठुमका है कमाल. फिगर डान्स कबळी चिंच फिगर डान्स कबळी चिंच फिगर डान्स बघणाऱ्या जीवाचे होतात हाल. तुला बघून हॅलो मी आता घेऊन हॅलो तुम्ही रेशमी रुमाल. तुला बघून हॅलो तुम्ही रेशमी रुमाल. ला 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 रेशमी रुमाल. ला 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 रेशमी रुमाल. धन्यवाद. सुरेख संगीत मात्र आपण ऐकत आहोत. रजनी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट टुर्नामेंटचं आयोजन जर विचार केला तर या मैदानावर या वर्षात जर पाहिलं तर दुसरी ही रजनी क्रिकेट म्हणजे डे नाईटची टुर्नामेंट या आधी देखील पाहिलं होतं. खासदार चषक आपल्याला पाहायला मिळाला होता 2022 उपेंद्र नारायण पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि तदनंतर बॅक टू बॅक या ठिकाणी पाहायला मिळते युवा चषक 2022. यानंतर आपण पाहतोय 22 तारखेला मात्र पुण्याचे एकदा 40+ टुर्नामेंट असतील आणि तदनंतर पाहिला तर या मैदानावर अंजारी समाज मात्र बांधव या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. असे लगातार या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानावर. कारण की क्रिकेटचं हे 2 महिने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. अनेक ठिकाणी जर पाहिलं तर सातत्याने सुरुवात मात्र चिंचणी कडून केली जाते. पावसाळी हंगाम जेव्हा सुरू होतोय क्रिकेट पावसाळी क्रिकेट मात्र तिथूनच सुरुवात होते. बघूया यावर्षी कोणाची सुरुवात असेल. मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुणे एकदा फरहान येईल पाहायला मिळेल. या ठिकाणी फरहानच्या गोलंदाजी ज्याने सुरेख झेल घेतला होता गडी बाद केला होता तो मात्र गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर असेल. तर स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर
विपुल थोडी घाई करायची आहे कारण की टाइम आपला सुरू झालेला आहे. लक्षात असू द्या युनिटी शिरगाव संघ हा तुमच्यासाठी टाइम नक्कीच पाहायला जाईल. हा देखील चेंडू आता मात्र जबरदस्त वेग आणि सुरेख टप्पा या ठिकाणी. चेंडू मात्र कानाजवळून हाय बाय हॅलो बोलत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. फलंदाज जर पाहिला तर या ठिकाणी विपुल पाहत उभे राहिले. गती होती चेंडूवर, अचूक टप्पा आणि तदनंतर पाहिला तर जबरदस्त या ठिकाणी चेंडू. चला प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदलायचं नाही. नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळेचं बंधन आहे, अन्यथा आपल्याला जी पेनल्टी आहे ती लागली जाईल. त्यावर भान ठेवा कर्णधारांनी. पुढे एकदा हा चेंडू पाहायला मिळेल. हा देखील चेंडू त्याच पद्धतीने होता मात्र त्यावर सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळते. डिफाईन लेग कडे क्षेत्ररक्षण केलं आणि तदनंतर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या या ठिकाणी आकारली जाईल ती म्हणजेच 34 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही चेंडू या ठिकाणी 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. खूप मोठं टार्गेट आहे. आपण पाहतोय या 45 धावा बनवू शकतायत मात्र हिट मोठं येणं खूप गरजेचं आहे. मारण्याचा प्रयत्न पुण्याचे एकदा थोडस सफल झाले होते. ऑनसाइड रिजनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला जातोय कारण की गती आहे या चेंडूवर. नक्कीच गतिवान चेंडू फेकताना पाहायला मिळत आहेत मिस्टर फरहान. आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी नक्कीच हाताळली जाते. युनिटी शिरगाव संघ आपण पाहतोय देखील चेंडू गतिवान आहे. थोडस मारण्याचा प्रयत्न होता मात्र व्यवस्थित बॅटीवर आला नाही. दिस टाइम ज्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला होता सिंगल रन्स कंप्लीट केलं जाईल. 2 धावा या ठिकाणी सिंगल रन्स कंप्लीट केलं जाईल. सिंगल रन्सने आतापर्यंत जर विचार केला धावांचा तर धावसंख्या 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 गडी बाद झाले आहेत. प्रयत्न मात्र होत आहेत मोठे फटके मारण्याचा मात्र मिस होताना पुण्याच एकदा डॉट चेंडू येतोय. जबरदस्त मात्र गोलंदाजी या ठिकाणी पाहिलं तर फरहान आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करताना पाहायला मिळाल्या. जर डॉट चेंडूचा विचार केला तर 3 डॉट चेंडू एकूण डॉट चेंडूचा विचार केला तर 5 डॉट चेंडू आलेले आहेत आणि 5 विकेट. देखील चेंडू सुरेख गतिवान चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जर लागला असता तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. इथून मात्र जर पाहिलं तर षटक कंप्लीट होताना 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. या जाऊया डीजे कडे आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजाला मोठे फटके मारावे लागतील कारण प्रत्येक षटकामागे जर विचार केला तर नक्कीच 21च्या सरासरीने म्हणजेच 21.50च्या सरासरीने आपल्याला खेळायचं आहे. 43 धावा जमवायच्या आहेत म्हणजे जर पाहिलं तर एक षटकावर 21 धावा जमवाव्याच लागतील. फटका तर चांगला आहे. चेंडू मात्र यस फ्लाइटेड षटकार येतोय. गरज आहे या फटक्याची आणि तीच मात्र दर्शवत असताना फलंदाज आपण पाहतोय मिस्टर साहिल. मंदार
आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे ऑपरेटर जबरदस्त मात्र सॉन्ग डेलिकेट करतोय या युवा चषक 2022 मध्ये. कारण की ऑपरेटरचा भरणा आहे श्री डीजे आणि विघ्नहर्ता डीजे मध्ये. अनेक ऑपरेटर बंटीला देखील पाहिलं. आता मात्र या ठिकाणी एसटी उद्ध्वस्त केली की काय, नक्कीच एसटीचे या ठिकाणी उद्ध्वस्त करताना पाहायला मिळाले. विचार केला तर एसट्या देखील थोडीशी पाहायला मिळत आहेत कुठेतरी क्रॅक होताना झाली की काय. मात्र नक्कीच आयोजक जायचं आहे लगेचच. येस आपण पाहतोय एसट्या मात्र उद्ध्वस्त केल्या गेल्या. खूप जोराने मात्र वेध नक्कीच लागला गेला. थोडेसे महागड्या एसट्या आहेत. आपण पाहतोय नाईट क्रिकेट टुर्नामेंट मध्ये सर पाहिलं तर आपण थोडीशी स्पर्धा एक चांगली व्हावी या उद्दिष्टाने या एसट्या आणलेल्या आहेत. LED एसटी आपल्याला पाहायला मिळते. सर पाहिली तर आपण पाहतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये विशाल घरत आपल्याला पाहायला मिळते आणि सुजित कुडू अली या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत. आणि आमचे डान्सिंग अंपायर सौरभ तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख मात्र डान्सिंग दर वर्षातनं एकदाच डान्स करतायत. मात्र पारितोषिक जर पाहिलं तर खूप मोठे पारितोषिक घेत आहेत. जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडंसं गचाळ फेकी होती. या फेकीवर मात्र रन्स घेणं खूप गरजेचं आहे आणि तेच रन्स या ठिकाणी घेताना धावसंख्या या ठिकाणी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल ती म्हणजेच 45 धावा. आता मात्र समीकरण पाहिलं जाईल. 8-9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडू मध्ये धावा जर पाहिलं तर 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 9 चेंडू 34 धावा. जे आपण LED स्टंप पाहतोय. सुरेख फटका, जबरदस्त साऊंड मात्र येतोय आणि हा साऊंड ऐकल्यानंतर नक्कीच षटकाराची दिशा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रॅकिंग फटका पाहायला मिळाला आणि तदनंतर 6 धावेची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजेच 51 धावा. नक्कीच संघाची 50 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 79 धावांचं लक्ष आहे. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 28 धावा बनवू शकतायत. नक्कीच मात्र त्या कराव्या लागतील. जिम्मेदारी घ्यावी लागेल. नक्कीच म्हणतात ना जिम्मेदारी नक्कीच घेतली की कुठलीही जी अडचण असते ती दूर होते. मात्र बघूया ही अडचण आहे. 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या 28 धावा बनवल्या जातील का. विपुल आहे ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. एक षटकार देखील दर्शवलाय आत्ताच्या मागच्या चेंडूवर. पुण्याचे एकदा प्रयत्न असतील का मोठे फटके मारण्याचा. बघूया गोलंदाज सज्ज होईल. अफा हा फटका तर चांगला आहे मात्र चेंडू हवेत जज केला जातोय. जज मात्र नक्कीच थोडस चुकीचं झाला. तीन धावा मात्र पळून काढतायत. जबरदस्त एफर्ट. जर पाहिलं तर 2 फलंदाजामध्ये रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं तर खूप फास्ट आहे. आपण पाहतोय स्क्रीनवर जे चेंडू कॅचअप करतायत अनुराग चव्हाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त पूर्णपणे दृश्य व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कॅमेरामॅन म्हणून लाभलेले आहेत पाटील नितेश पाटील यांना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. तर आता मात्र समीकरण पुण्याचे एकदा बदललं जाईल. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 25 धावा. फटका तर या ठिकाणी नक्कीच मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम होतोय. शॉट
गलीमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल रन्स मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं नाही, स्ट्राईक मात्र या ठिकाणी नक्कीच ठेवली जाते. आणि जर पाहिलं तर अजूनही 4 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. नक्कीच लक्षात असू द्या ईडी शिरगाव संघ, कारण की आपण टायमर या ठिकाणी लावलेला आहे. तर हे 6 चेंडू 4 मिनिटाच्या आत तुम्हाला फेकावे लागतील. त्यासाठी थोडीशी घाई करा, अन्यथा जी पेनल्टी आहे ती तुम्हाला देण्यात येईल. 4 मिनिटं संपल्यानंतर नक्कीच 3 धावांची पेनल्टी आहे, लक्षात असू द्या. तर आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये धावा जर पाहिल्या तर अजूनही धावा बनवायच्या आहेत 25 धावा. बघूया, धावा बनवू शकतायत, मात्र प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू 25 धावा. फरहान गोलंदाजी माकर पुन्हा एकदा. हा फटका तर चांगला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुरेख झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. जर पाहिलं तर झेल खाली मशीद आले होते, जबरदस्त मात्र झेल टिपला आणि विकेटचं पतन. या ठिकाणी 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. चला फलंदाज, तुम्ही देखील थोडीशी घाई करायची आहे. आपण पाहतोय कैलास जाईल, न्यू बॅट्समन यंगस्टर आहे. कैलास कडून अपेक्षा असतील, कारण की कैलासकडे स्ट्राईक असेल. न्यू रूल्स प्रमाणे IPLचा रूल्स आला, त्या पद्धतीने पाहिलं जातं. विकेट बाद झाल्यानंतर झेल घेतल्यानंतर येणारा नवीन फलंदाज हा स्ट्राईकवर असतो. हा एक नवीन चेंजेस आपल्याला पाहायला मिळाला आणि तो चेंजेस आपल्याला या मैदानावर देखील पाहायला मिळतोय. तर चला थोडीशी घाई करायची. आपण पाहतोय 5 चेंडू आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा कैलास. फटका मारण्याचा प्रयत्न, हा देखील मिस टाइम झाला. जज करतोय यष्टीरक्षक आणि आणखीन एक गडीचं पतन होताना पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक जर पाहिला तर आता मात्र विकेट येताना पाहायला मिळते. 8 गडी आतापर्यंत बाद झालेत. देवी आपण मंदारला संधी आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑन हॅट्रिक वर फरहान आपल्याला पाहायला मिळेल. याआधी देखील पाहिलं तर सुरेख गोलंदाजी केली होती, 4 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा आमंत्रित केले फरहान याला ऑन हॅट्रिक वर. विकेटच्या चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी सुरेख झेल पकडला जातोय आणि विकेटची हॅट्रिक देखील या ठिकाणी साध्य केली जाते. ही पहिली विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते या टुर्नामेंट दरम्यान. नक्कीच गोलंदाज जर पाहिला तर फरहान आपल्याला पाहायला मिळतोय. हे प्लॅटफॉर्म असते युवा चषक 2022च्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि जर आपला रेकॉर्ड जर पाहिला तर मी गर्वाने सांगीन या ठिकाणी एक गोलंदाजाच्या रूपाने की मी देखील या मैदानावर हॅट्रिक साध्य केली होती. तेच काम मात्र आपण पाहतोय या ठिकाणी फरहान ज्या पद्धतीने दर्शवतोय विकेटची हॅट्रिक. आता मात्र जर पाहिलं तर गडी क्रमांक या ठिकाणी 9वा बाद झाला. शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये असेल. दोन्ही भावांची जोडी आहे. आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता, 25 धावांची आवश्यकता आहे. देखील चेंडू जर पाहिला तर ऑन साइड रिजन मध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फील्ड करेल. 1 धाव मात्र नक्कीच. आता मात्र जर पाहिलं तर औपचारिकता शिल्लक आहे, कारण की चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावा जर पाहिलं तर 24 धावा बनवायच्या आहेत. एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. गचाळ फेकी होती या ठिकाणी. शेवटचं विकेट आहे आपण पाहतोय आणि स्ट्राईक मात्र ठेवली जाते. सिद्धेश एका बाजूला पाहिलं तर सिद्धेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय
मिस्टर अनिकेत दोन भावांची जोडी आहे. खूप चांगलं क्रिकेट दर्शवलं, मात्र थोडंसं गोलंदाजांनी नाराज केलं नंदुर संघाच्या. कारण की धावा जर पाहिल्या तर 79 धावांचं लक्ष, एक मोठं लक्ष होतं. प्रयत्न तर केले होते, मात्र हार्ड लक नंदुर संघ. या ठिकाणी आपण आलात, नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं कौतुक करीन आणि अभिनंदन करीन मी. या ठिकाणी युनिटी शिरगाव संघाला आपण पुढच्या फेरीमध्ये दाखल झाल्यात. तर लगेच सेकंड राऊंडचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो, विकेटच्या बाजूने जायचं आहे प्लीज. विकेटवर उभं राहायचं नाही आहे प्लीज, विनंती असेल. आणि विकेटच्या बाजूलाच जायचं आहे आपण, विकेटवरून जायचं नाही आहे.